मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला भूखंड वादात। 5,000 कोटींचा सरकारी भूखंड बिल्डरांच्या घशात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जंगी सोहळ्यात भूमिपूजन झालेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाचा भूखंड शासनाचा असल्याचे बोलले जात असून ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी या बांधकामास तातडीने स्थगिती देऊन चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे मीरा भाईंदर पालिकेत असलेल्या भाजप सरकारची चांगलीच किरकिरी झाली आहे। सालासर युनिक ग्रुप या शहरातील बड्या विकासकाने या जागेवर निवासी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे दाखल केला। या संकुलाच्या आराखड्याला मंजुरी देताना याच जागेत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार महापालिकेस मिळणाऱ्या भूखंडावर विकासकाने मुख्यालयाची इमारत विनामूल्य उभारून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। केवळ बांधकाम परवानगीच्या मोबदल्यात संबंधित विकासकाने सुमारे 1.5 लाख चौरस फूट क्षेत्रफळाची मुख्यालयाची इमारत विनाशुल्क बांधून देण्याची तयारी दाखवली। या प्रकल्पासाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही। त्यामुळे मीरा भाईंदर नगरीला स्मार्ट करण्याच्या दृष्टीने हे दमदार पाऊल उचलण्यात आल्याचा गाजावाजा करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये नियोजित मुख्यालयाच्या भूमिपूजनाला खुद्द मुख्यमंत्र्यांना पाचारण केले। परंतु आता हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे। या जमिनीचा इतिहास असा आहे की हा 18 एकरचा भूखंड 1952 सालापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या नावावर होता। कलम 4 ने ही जागा शासनाच्या नावावर झाली। त्यानंतर 1967 साली सिलिला फर्नांडिस या महिलेने कोर्टात या भूखंडात 7 एकर जागेवर दावा केला होता। यानंतर कोर्टात 1920 सालातील कागदपत्रे सादर केल्यावर 7 एकर जागा तिच्या नावावर करण्यात आली। उर्वरित 11 एकर जागा शासनाच्या नावावर होती। 1993 साली ही जमीन बिल्डरांच्या नावावर झाली, पण कोणत्या कायद्याप्रमाणे त्यांच्या नावावर झाली याबाबत चौकशी सुरू आहे। मीरा रोड येथील SK स्टोन नाक्याजवळील प्रशस्त आणि मोक्याच्या 18 एकर भूखंडावर शहरातील एका बड्या विकासकाला खाजगी संकुले उभारण्यासाठी बांधकाम परवानगी देऊन त्याच्या मोबदल्यात प्राप्त झालेल्या सुविधा भूखंडावर याच विकासकाकडून मीरा भाईंदर महापालिकेचे मुख्यालय मोफत उभारून घेतले जात आहे। मात्र शिवाजी माळी यांच्या तक्रारीनुसार तर जिल्हाधिकारी जोशी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करून मुख्यालयाच्या बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले। सरकारी जमीन हडप केल्याबद्दल तक्रार आहे आणि ही तक्रार पोर्टलवर टाकली होती आणि ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांना प्रोग्रामच्या अगोदर 1 तास अगोदर दिलेली होती आणि त्यांनीच मला वाटतं की खाली जिल्हाधिकारी वगैरे सगळ्यांना पाठवून दिली ती आणि त्याच्यावर चौकशी सुरू झाली आणि चौकशी सुरू झाल्यानंतर कलेक्टर मॅडम ज्या आहेत आपल्या ठाण्याच्या त्यांनी हेअरिंग घेऊन आयुक्तांना बोलवून मीरा भाईंदरच्या सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की तक्रार दिलेली आहे ती खरी आहे आणि त्याप्रमाणे ही सरकारी जमीन आहे आणि हडप केलेली जमीन आहे आणि जो काय पुढचा भाग झालेला आहे त्याच्यात डेव्हलपमेंट ही पण बेकायदेशीर होऊ शकते आणि ह्याची प्रिकॉशन म्हणून त्यांनी 18, 12, 15ला मीरा भाईंदर आयुक्तांना त्याबद्दल सूचना दिलेली आहे। प्रकरण असं आहे की ही मुळात जमीन बिनसरकारी आकार पडीत होती आणि ही जमीन सरकारी आहे तर तिची विल्हेवाट जी आहे ती तुम्हाला त्याच्या नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे करावी लागते, पण तशा प्रकारे कुठलंही हस्तांतरण झालेलं नाही आणि म्हणूनच हे बेकायदेशीर हस्तांतरण आहे आणि जे पण समजा त्याच्यात नावं आलेली आहे RNA कॉर्पोरेशन असं काहीतरी आहे तर ते बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं ते निघून जायला पाहिजे अभिलेखावरून आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं हे बिल्डरांच्या हितासाठी तुमच्या लक्षात कसं आलं, नेमकं काय झालं? नाही, मी जमिनीच्या इंटेलिजन्स आणि जमिनीच्या बद्दलची माहिती माझ्याकडे आहे आणि मी फॅसिलिटेशनचंच काम करतो, त्यामुळं ज्या जमिनी कुठल्या सरकारी आहे खाजगी आहे याच्याबद्दलचं मला माहिती आहे
आणि ही जमीन सरकारी आहे ही 2 वर्षापूर्वीच मला माहीत होती. ते प्रकरण माझ्याकडे आलं होतं आणि योगायोगाने असं आहे की मुख्यमंत्री साहेबांचा ज्या वेळेला त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हायचं होतं, तर त्या उद्घाटनाच्या अगोदर मी तिथून जात असताना लक्षात आलं की अरे इथे मुख्यमंत्री साहेब येणार आहे. आणि त्यामुळं माझ्या लक्षात आलं की ही जमीन तर सरकारी आहे आणि कोणाकडे गेली. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की असा असा भाग आहे. मग माझ्या घरी येऊन मी सगळी कागदपत्रं बघितली आणि कळालं की ही जमीन आहे, बरोबर आहे, सरकारी आहे आणि ती हडप केलेली जमीन आहे. याच्यावर आता तुमची पुढची मागणी काय आहे? सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात दखल घेतलेली आहे. त्यांनी प्रशासनाला, महसूल प्रशासनाला तशा सूचना दिल्या असतील आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी ठाणे यांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि प्रांत अधिकारी यांनी पण अहवाल सादर केला आहे आणि जे फेरफार आहे ते रद्द करायची कारवाई चालू आहे. आतापर्यंत आपण अनेक घोटाळे बघितले आहेत, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवीन इमारतींचे जे प्रकरण समोर आले आहे ते जरा वेगळेच आहे. जर ही जागा खरोखरच सरकारी असल्याचे सिद्ध झाल्यास या घोटाळ्यात नक्की मीरा भाईंदर महानगरपालिकेची फसवणूक होईल की लोकांची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच यात विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतली आहे. खुलासा न्यूज, मीरा भाईंदर.